कधीतरी सत्य बोलणं सुद्धा लोकांना आवडत नाही आणि ते सध्या सगळीकडे नॉर्मलाइज झालं। गेल्या रविवारी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि अवघ्या 24 तासाच्या आत कुटुंबातील एका व्यक्तीची ट्रान्सफर ऑर्डर आली। आता हा योगायोग की त्यामागे कोणाचा हात आहे हा प्रश्न तर आहेच। त्या ट्रान्सफर नंतर कित्येक जणांचे फोन आले, मेसेज आल्या। सगळ्यांनी एका राजकीय व्यक्तीवर संशय व्यक्त केला। त्याचं नाव आम्ही घेत नाही, कारण कशाला, ती व्यक्ती कोण हे आज लोकच आम्हाला सांगतायत। त्यामुळे ती गोष्ट मी लोकांना वेगळ्याने सांगण्याची गरज अजिबात नाही। पण सत्य बोलणं सध्या गुन्हा होतोय का? लोकांनी राजकारण्यांना प्रश्न विचारू नये अशी सध्या नवी पद्धत सुरू झाली आहे का? की सत्ता काहींच्या मस्तकात भिनली आहे? सत्तेच्या दडपणाने कुणी सत्य लपवू शकतो का, असे अनेक प्रश्न या बदलीच्या आदेशाने उपस्थित केले आहेत। मुद्द्याकडे वळण्यापूर्वी एक विनंती, जर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। ज्या व्हिडिओचा मी संदर्भ देत आहे तो व्हिडिओ होता खासदार सदानंद शेठ तानावडे यांचा पेडण्यातील वावरासंबंधी। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये घातली आहे, जर पाहिली नसाल तर नक्की बघा, कारण तुम्हाला पण त्यानंतर कळून येणार की सत्य काय आहे। या व्हिडिओतून पेडण्यातील लोकांचे काय विषय आहेत हे खासदारांच्या नजरेस आणून देण्याचे काम आम्ही केले, पण त्यातील एक सुद्धा विषय सुटला असं अजिबात झालं नाही। असू द्या, आम्ही सांगू ते विषय सरकार सोडवणार अशी अपेक्षा अजिबात नाही। त्यातील एकही मुद्दा सुटला नाही ते सोडा, पण हे विषय सरकारच्या नजरेस आणून दिल्याचे प्राचित्य सरकारकडून मात्र मिळालं, त्यासाठी सरकारचे आम्ही आभार मानतो। खासदार म्हणून पेडण्याशी निगडीत विषय खासदारांनी सोडवावे अशी आमची अपेक्षा होती, पण कदाचित त्यांना ती चूक दिसली असेल। खासदारांच्या कार्याला आता पेडणेकरांनी सलाम करायला हवा। त्या दिवशी बघा ना, खासदार सरांनी एक दिवस कचरा साफ केला आणि पेडणे कचरा मुक्त झालं। मग आता अपेक्षा कशा वाढणार नाहीत? आता मोठी नाही, पण एक छोटीशी विनंती, जर असंच इतर मतदारसंघात झालं तर विचार करा। सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी यावर लक्ष द्यावे, कारण सरकार कचरा साफ करण्यासाठी वर्षाला करोडो रुपये खर्च करतंय। तरी जर खासदारांना कचरा साफ करावा लागतो तर मग ते करोडो कशाला खर्च होतात? आमचे लाखो कार्यकर्ते गोव्यात असल्याचा दावा करणाऱ्यांनी पेडण्यात केलं तसंच इतर 39 मतदारसंघात एकदा तरी करावं। नंतर सगळे गाव आणि गोवा सुद्धा सुंदर आणि कचरा मुक्त होणार। त्या व्हिडिओतून आम्ही मोपा, टॅक्सी, नोकऱ्या, आयुष हॉस्पिटल, क्रीडानगरी असे अनेक विषय मांडले होते। त्यातील एक सुद्धा सरकारला आणि खासदारांना सोडवता आला नाही, पण कुणाला तरी 24 तासाच्या आत बदली मात्र करता आली। मग पहा ना, जर एक व्यक्ती बदली करू शकते तर त्याला यातील एक तरी विषय सोडवता नक्की झाला असता, पण नाही। पेडणेकरांचं भलं करायला आलेल्यांनी एका पेडणेकराचं कसं भलं केलं ते पहा। आम्ही उपस्थित केलेल्या एका तरी प्रश्नाचे उत्तर मिळेल अशी अपेक्षा होती, पण बदलीतून सगळी उत्तरे आपोआप मिळाली असं आम्ही गृहीत धरतो। ज्या खात्याने बदलीचे आदेश काढले ते खाते मुख्यमंत्र्यांकडे आहे, तरी त्या खात्यात जर असा इतर कोणी ढवळाढवळ करत असेल तर मग मुख्यमंत्र्यांनी ते खाते घेऊन आहेत तरी कशाला? त्यांच्याकडे जास्त खाती आहेत माहीत आहे, समजू शकतो, पण जर जमलं नसतं तर एखाद्या मंत्र्याला ते खातं देता आलं असतं। ते सरळ काढून एखाद्या बाहेरील व्यक्तीला दिलंय का असा प्रश्न उपस्थित होतोय। जर ती व्यक्ती गोव्यातील सरकारची खाती चालवत असेल तर त्यांनाच मुख्यमंत्री करा आणि खुश करून टाका। तसंही त्यांची त्या खुर्चीवर नजर आहे, पण ते बोलल्यावर त्यांना वाईट वाटतं। आणि जर शक्य असेल तर पेडण्यातील एक मतदारसंघातून त्यांना आमदार करा। त्याच्यासाठी हवा असल्यास एक मतदारसंघ सुद्धा नवीन करा, कारण त्यांचा इथे असलेला इंटरेस्ट वाया जाऊ नये। अशी ट्रान्सफर करून दडपशाहीचा सूट उगवता येतो असा सल्ला या व्यक्तीला देणारी ही महान व्यक्ती कोण हे मला समजत नाही। कारण एखादा राजकारणी असे निर्णय घेण्या इतका तरी न समजणारा अजिबात असू शकत नाही। असं म्हणतात ना की ड्रायव्हरने फक्त गाडी चालवावी, मेकॅनिक करायचं काम दुसऱ्यांना ठेवावं। सल्ला पाहिल्यावर ही म्हण आता योग्य आहे असं म्हणावं लागेल। अशाने कुणीही मुख्यमंत्री होणं नाही ही गोष्ट मात्र विसरून चालणार नाही। सूड उगवून मुख्यमंत्री बनता येत नाही, त्यासाठी टीका सहन करण्याची क्षमता असायला हवी। आता एक गोष्ट जर कुणाला माहीत नसेल तर समजून घ्या, जर कुणाला बदली हवी असेल तर नक्की यांच्याकडे आपण जाऊ शकता। आमदारांना उगाच त्रास देऊ नका, कारण त्यांच्याकडे फक्त बदल्यांची कामे होतात हे त्यांनीच दाखवून दिले। मग आता त्यांच्याकडे जायला काय हरकत? इतर काही होत नाही ते सोडा, तेवढं तरी करून घ्या। पण एक गोष्ट, जर कुणाला वाटत असेल की दडपणशाहीने सत्य पडद्याआड करता येतं तर तो गैरसमज आहे। तुम्ही सल्लागार बदलण्याची गरज आहे,
असे सल्ले राजकारणात यशस्वी ठरू शकत नाहीत किंवा कोणाचा आवाजही दाबला जाऊ शकत नाही. आता या व्हिडिओ नंतर बदली करायला आमच्या कुटुंबात दुसरी व्यक्ती सरकारी सेवेत कुणीही नाही किंवा कामावरून काढून टाका असंही सांगायला कोण नाही, फक्त मीच आहे. ते जर तुमच्याकडे होत असेल तर तिथेही तुम्हाला नको म्हणायला मी अजिबात येत नाही. एक गोष्ट लक्षात असू द्या की डोक्याला भिनलेली सत्ता कायम टिकत नाही. हा सल्ला तुम्ही तुमच्या ज्येष्ठ व्यक्तींकडून घ्या. आज जे प्रश्न आम्ही उपस्थित केले आहेत ते पेडणेकरांच्या मनातले आहेत. आज आम्ही बोलतोय म्हणून बदली केलात ना ते बरं आहे, पण अशा किती पेडणेकरांच्या बदल्या तुम्ही करता ते आता पाहावे लागेल. हा विषय इथे संपला असं अजिबात समजू नका. आता खरी सुरुवात झाली आहे. आम्ही तुमची वाट पाहतोय.